Good morning, students. Up till we are studying about the phylums. Now we are studying about the subphylum Vertebrata, and in that we are studying about the 6 classes that are as follows. First class, Cyclostomata. The animals have jawless mouth provided with suckers. सगळ्यात पहिलं कॅरेक्टर त्यांचं काय आहे सायक्लोस्टोमाटाचं. तर हे ॲनिमल्स आहेत, त्यांना जॉ नाही आहेत. जॉ म्हणजे जबडा हे नाही आहेत आणि त्यांचे जॉलेस माउथ असल्यामुळे त्यांना सकर्स आहेत. इथे तुम्हाला तोंडाचे इथे सकर पाहायला मिळेल. सेकंडली, देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल्स. त्यांची जी स्किन आहे, त्वचा जी आहे ती एकदम गुळगुळीत आहे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची खवली नाही आहेत, स्केल्स नाही आहेत. थर्ड, पेअर्ड ॲपेंडेजेस आर ॲबसेंट. त्यांना ते ॲपेंडेजेस म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन्स, प्रचलनासाठी जे अवयव आहेत ते पेअर्ड फॉर्ममध्ये नाही आहेत, म्हणजे जोडी फॉर्ममध्ये नाही आहेत, दे आर ॲबसेंट. फोर्थ, एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनियस. म्हणजे त्यांचं जे आतील बॉडी सपोर्टिंग मटेरियल आहे ते कार्टिलेजिनियस आहे. कार्टिलेजिनियस म्हणजे सॉफ्ट बोन्स. जसा आपला नाकाचा जो शेंडा आहे किंवा आपला जो कान आहे, बाह्य कर्ण आहे, तो जसा फ्लेक्झिबल आहे पण त्याला एक विशिष्ट शेप आहे, तशा पद्धतीने तो आहे कार्टिलेजिनियस. फिफ्थ, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. एक्झाम्पल पेट्रोमायझॉन अँड मायक्झिन. बरेचसे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एक्टोपॅरासाइट आहेत. व्हॉट इज मीन बाय द एक्टोपॅरासाइट? वी आर ऑलरेडी डिस्कसिंग. एक्टोपॅरासाइट म्हणजे बाह्य होस्टच्या शरीराला बाहेरून ते अटॅक करतात आणि त्यांच्यामधून स्वतःचं फीडिंग करून घेतात. पेट्रोमायझन आणि मॅक्झिन ही त्यांची 2 एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर सेकंड आपला जो याच्यातला क्लास आहे तो आहे पायसेस. हा तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेला क्लास आहे, ज्याला आपण मत्स्य वर्ग असं म्हणतात, मासे. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कॅरेक्टर, आता हे सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला माहीत असलेले असणार आहेत. फर्स्ट, दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आता व्हॉट इज मीन बाय द कोल्ड ब्लडेड? तर कोल्ड ब्लडेड याचा अर्थ होतो की वातावरणाच्या तापमानानुसार हे आपल्या शरीराचं तापमान बदलू शकतात आणि म्हणून त्यांना कोल्ड ब्लडेड ॲनिमल असं म्हटलं जातं. ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, एस्पेशली ॲक्वॅटिक हॅबिटॅटसाठी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. दोन्हीमध्ये आहेत, मराईन वॉटरमध्ये आहेत आणि फ्रेश वॉटरमध्ये आहेत. मासे तुम्हाला माहीत आहेत की समुद्रात पण आढळतात आणि गोड्या पाण्यामध्ये पण आढळतात. सेकंड, बॉडी इज स्पिंडल शेप. आता स्पिंडल शेप बॉडी म्हणजे काय? स्पिंडल याचा अर्थ दोन्ही बाजूला निमू येते आणि मध्ये फुगीर, अशा पद्धतीने हा बॉडी शेप आहे, ज्याला स्पिंडल शेप बॉडी असं म्हणतात. टू मिनिमाइज द वॉटर रेजिस्टन्स. आता हा स्पिंडल शेप कशासाठी आहे? तर पाण्यामध्ये जेव्हा ते पोहतात तेव्हा वॉटर रेजिस्टन्स, पाण्यापासून होणारा जो विरोध आहे तो कमी करण्यासाठी दोन्ही त्यांची जी टोकं आहेत ती निमुळती आहेत. आणि याच फिशच्या शेपवरून माणसाने होडी तयार केली. माणसाने जी होडी तयार केली ती जर तुम्ही पाहिली, ती पण अशाच पद्धतीने स्पिंडल शेप त्याने बनवली, जेणेकरून ती सहज पाणी कापत जाते. थर्ड, दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. याच्यामध्ये पेअर्ड फिन्स तुम्हाला दाखवलेले आहेत जोडी फॉर्ममध्ये, आणि काही जे आहे ते अनपेअर्ड आहेत फिन्स. इथे पेअर्ड फिन्स आहेत, काही अनपेअर्ड फिन्स, असे दोन्ही प्रकारचे फिन्स त्यांच्यामध्ये पोहण्यासाठी. टेल फिन जो आहे त्याला कॉडल फिन म्हणतात. हा जो टेल फिन आहे तो कशासाठी आहे? एस्पेशली टू गिव्ह द डायरेक्शन यूज टू स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. स्टिअरिंग, ज्याला आपण स्टेअरिंग म्हणतो, गाडीचं जसं स्टेअरिंग असतं तशा पद्धतीने त्याचं स्टेअरिंग आहे, त्याच्या साहाय्याने तो दिशा बदलू शकतो. जसं आपल्या सायकलला हँडल असतं तशा पद्धतीने हे आहे. फोर्थ, एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस ऑर बोनी. आता एक्झोस्केलेटन तुम्हाला माहिती आहे, माशाच्या वरती काय असतात? खवले असतात. स्केल्स याचा अर्थ खवले, आणि एंडोस्केलेटन आहे हे दोन्ही प्रकारचं असू शकतं, तर कार्टिलेजिनियस पण असू शकतं आणि बोनीसुद्धा. आता तुम्ही जर मोठे मासे बघितलेत तर त्यांना असे जाड हाडासारखे काटे असतात,
म्हणून त्यांना बोनी एंडोस्केलेटन म्हटलं आहे. आणि काही काटे, उदाहरणार्थ बोंबील मासा जो आहे तर त्याच्यामधले जे काटे आहेत ते एकदम फ्लेक्झिबल असतात, त्याला कार्टिलेजिनियस एंडोस्केलेटन असं म्हटलेलं आहे. तर सगळ्या प्रकारचं एंडोस्केलेटन यांच्यामध्ये आहे. फिफ्थ, रेस्पिरेशन हे एस्पेशली ॲक्वॅटिक हॅबिटॅटसाठी ॲडॅप्ट झालेलं आहे. ऑकर्स विथ गिल्स, रेस्पिरेशनसाठी यांना कल्ले आहेत आणि कल्ल्याच्या साहाय्याने हे रेस्पिरेशन करतात. एक्झाम्पल याच्यामध्ये बरेच आहेत. रोहू, पॉम्फ्रेट, ज्याला आपण पापलेट मासा म्हणतो तो पॉम्फ्रेट आहे. त्यानंतर सी हॉर्स आहे. शार्क सगळ्यांना माहिती आहे, इलेक्ट्रिक रे. त्यानंतर स्टिंगरे, अशी बरेच उदाहरणं याच्यामध्ये त्यांनी दिली आहे. स्टिंगरे ज्याला आपण वाघूळ म्हणतो, ते सगळी उदाहरणं त्या पायसेसमध्ये आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्फिबिया, क्लास ॲम्फिबिया. याबद्दलसुद्धा तुम्ही याच्या आधी बऱ्याच वेळा शिकलेला आहात. उभयचर प्राणी. सगळ्यात पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे. दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल स्टेज, म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीची जी स्टेज आहे, अळी स्टेजमध्ये असताना ते कंपल्सरी पाण्यामध्येच राहतात. अँड परफॉर्म ॲक्वॅटिक रेस्पिरेशन व्हेरॅज दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग ॲडल्ट लाईफ. पण एकदा ते मोठे झाले की मोठे झाल्यानंतर मात्र ते पाण्यामध्ये आणि जमिनीवरती दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल झालेले असतात. पाण्यामध्ये असताना ते जे रेस्पिरेशन आहे ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतात आणि हवेमध्ये असताना ते एरियल रेस्पिरेशन करू शकतात. असं दोन्ही प्रकारचं रेस्पिरेशन त्यांच्याकडे केलं जातं. नोझल रेस्पिरेशनसाठी त्यांना नेअर्स आहेत एरियल रेस्पिरेशनसाठी, आणि पाण्यामध्ये जे रेस्पिरेशन आहे ते क्युटिकल मार्फत, त्वचेवरती जी सॉफ्ट स्किनवरती जे पोर्स आहेत त्यांच्यामार्फत ते रेस्पिरेशन करतात. सेकंड पॉईंट आहे दे हॅव 2 पेअर्ड ॲपेंडेजेस. आता यांचे जे ॲपेंडेजेस आहेत ते 2 पेअर्ड ॲपेंडेजेस आहेत, 2 उपांगाच्या जोड्या, म्हणजे एकूण 4 पाय यांना आहेत. डिजिट्स आर विदाऊट क्लॉज, ह्यांना बोटं आहेत पण त्याला नखं नाही आहेत. विदाऊट क्लॉज, नखं असलेले किंवा पंजा असलेली अशी बोटं नाही आहेत. पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय असे 4 पाय त्यांना आहेत. थर्ड, एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट, स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. त्यांची जी स्किन आहे ती रेस्पिरेशनसाठी कायम ओलसर असते, बुळबुळीत असते, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं आवरण नसतं. फोर्थ, एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. एक्सटर्नल इयर नसतो पण ते ऐकू शकतात. टिम्पॅनम नावाचा जो भाग आहे कानासारखा इंटरनल इयरचा, तो त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. नेक इज ॲबसेंट, आईज आर प्रोलॉंग्ड विथ आयलिड्स. नेक त्यांना नाही आहे, मान नाही आहे, डोकं जे आहे ते डायरेक्ट धडाला चिकटलेलं आहे, मान ॲबसेंट आहे, नेक इज ॲबसेंट. आईज आर प्रॉमिनंट, डोळे कसे आहेत एकदम असे बटबटीत प्रॉमिनंट डोळे आहेत, विथ आयलिड्स, आणि त्याच्यावरती झडपा आहेत, डोळ्यांच्या वरती झडपा आहेत. एक्झाम्पल फ्रॉग, टोड आणि सॅलॅमेंडर, ही 3 एक्झाम्पल त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहेत. फ्रॉग, टोड आणि सॅलॅमेंडर. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लास रेप्टिलिया. हा पण क्लास तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. सरीसृप किंवा सरपटणारे प्राणी म्हणून यांचा उल्लेख केला जातो. फर्स्ट, अकॉर्डिंग टू कोर्स ऑफ ॲनिमल्स इव्होल्युशन, दीज आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स विथ क्रीपिंग मुवमेंट. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जीवसृष्टी जी आहे ती पाण्यामध्ये तिची सुरुवात झाली. त्यानंतर ॲम्फिबिया हा पाण्यातल्या सजीवांना जमिनीवर जगण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणारा एक दुवा ठरला. आणि हा जो क्लास रेप्टिलिया आहे हा ॲनिमल किंगडममधला सगळ्यात पहिला ट्रू टेरेस्ट्रियल, म्हणजे 100% भूचर अशा प्राण्यांचा हा क्लास आहे. क्रीपिंग मुवमेंट म्हणजे सरपटत जाणारे, सरपटणे हे त्यांचं गुणधर्म आहे, त्याच्यावरून त्यांना रेप्टिलिया नाव आलेलं आहे. सेकंड, दीज आर कोल्ड ब्लडेड. मगाचसारखंच आहे, यांचंसुद्धा तापमान, शरीराचं तापमान हे ते वातावरणानुसार बदलू शकतात. त्यामुळे यांना कधीही थंडी वाजत नाही किंवा कधीही गरम होत नाही, कारण जसं
वातावरणाचं तापमान असेल तसं हे स्वतःच्या शरीराचं तापमान बदलू शकतात. थर्ड, दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. हे सरपटतच जातात कारण त्यांचे जे पाय आहेत ते कधीकधी ॲबसेंट असतात आणि असतील तरी ते छोटे असतात. त्यामुळे त्यांना पूर्ण शरीर आपलं जे आहे ते उचलता येत नाही. त्यामुळे सरपटत जाणं हे त्यांचं मुवमेंटची पद्धत आहे. त्यानंतर देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. आता साधी गोष्ट आहे, जमिनीवरनं सरपटत जायचं. मग सरपटत जायल्यामुळे जमिनीवरती त्वचा घासण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांचं पूर्ण शरीर जे आहे ते खवल्यांनी झाकलेलं आहे, रफ स्किन आहे आणि ड्राय स्किन त्यांची आहे. फिफ्थ, नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. आता बघा, बेडकाला किंवा जो आत्ता आपण ॲम्फिबिया क्लास बघितला त्याच्यामध्ये नेक नव्हती, पण इथे डोकं आणि धड यांना जोडणारी मान प्रेझेंट आहे. एक्सटर्नल इयर अजूनही प्रेझेंट नाही आहे, एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. सेवन्थ, डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. आता यांचे जे पंजे आहेत किंवा यांचे जे हात आहेत, बोटं आहेत, त्यांना क्लॉज म्हणजे नखे दिलेली आहेत. नखी कशासाठी आहेत तर भिंतीवरती चढण्यासाठी. आता इथे त्यांनी वॉल लिझार्ड दाखवलेली आहे. पाल भिंतीवरती किती सहज जाते तुम्हाला माहिती आहे, किंवा घोरपड आहे, हे सगळे प्राणी यामध्ये येतात. टॉर्टॉईज आहे, कासव आहे, लिझार्ड आहे, स्नेक्स आहेत. यांच्या सगळ्यांचे जे रेप्टिलिया क्लासमध्ये समाविष्ट होणारे प्राणी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लास एव्ज. पुढचा क्लास आहे क्लास एव्ज. एव्ज यांना आपण पक्षी वर्ग असं म्हणतो. दीज वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. एरियल लाईफ म्हणजे हवेत उडण्यासाठी यांच्या शरीरात भरपूर असे बदल झालेले आहेत. जसं आपण मासा बघितला, पायसेस क्लासमध्ये बघितलं की सगळं शरीर जे आहे ते हवेमध्ये पाण्यामध्ये पोहण्यासाठी डेव्हलप झालेलं आहे. तसं सेम इथे एव्जमध्ये पूर्ण शरीर जे आहे ते हवेमध्ये उडण्यासाठी डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामध्ये तसे ॲडॅप्टेशन्स म्हणजे तसे चेंज झालेले आहेत. दीज आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. आता व्हॉट इज मीन बाय वॉर्म ब्लडेड? आता यांच्या शरीराचं तापमान वातावरणाशी बदलत नाही, वातावरणानुसार बदलत नाही. यांचं शरीराचं तापमान फिक्स असतं, त्यामुळे यांना थंडीसुद्धा वाजते आणि गरमसुद्धा होतं जसं आपल्याला होतं. थर्ड, देअर बॉडी स्पिंडल शेप. सेम बघा आहे, स्पिंडल शेप बॉडी आहे. कारण जसा माशांना वॉटर रेझिस्टन्स रोखायचा होता तसा यांना हवेमध्ये उडताना एअर रेझिस्टन्स जो आहे त्यांचा, फ्लाईट म्हणजे उडताना एअर रेझिस्टन्स, हवेचा जो घर्षणाचा भाग आहे तो कमी करण्यासाठी यांचं शरीरसुद्धा स्पिंडल शेप, दोन्ही टोकांकडे निमुळतं आहे. हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याला स्पिंडल शेप असं म्हटलेलं आहे. त्यानंतर फोरलिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. डिजिट्स आर कव्हर्डेड विथ स्केल्स अँड बिअर क्लॉज. फोरलिम्स म्हणजे पुढचे पाय आहेत, ते पुढचे पाय पूर्णपणे पंखांमध्ये मॉडिफाय झालेले आहेत. पुढच्या पायांचं पूर्ण जे रूपांतर आहे ते पंखांमध्ये झालेलं आहे. डिजिट्स आर कन्वर्टेड इंटू स्केल्स. डिजिट्स जे आहेत, बोटं जे आहेत त्यांच्यावरती पूर्ण खवले आहेत, कवर्ड केलेले आहेत स्केल्सनी. अँड बिअर्स क्लॉज, आणि त्याला अतिशय टोकदार धारदार अशी नखंसुद्धा आहेत. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फीदर्स. यांच्या शरीरावरती एक्झोस्केलेटन आहे, पण ते अतिशय मुलायम अशा पिसांनी बनलेलं आहे. हे सुद्धा एअर रेझिस्टन्स रोखण्यासाठी आहे. अतिशय मऊ अशी पिसं त्याच्या शरीरावरती आहेत. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. डोकं आणि धड यांच्यामध्ये मान आहे. जॉज आर मॉडिफाईड इंटू बीक. यांना मात्र जबडा नाही आहे, कारण यांचे पुढचे पाय नसल्यामुळे, पुढच्या पायांचं रूपांतर पंखामध्ये झाल्यामुळे त्यांना अन्न पकडता येत नाही, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं जे जॉज आहेत, जबडे आहेत, त्याचं रूपांतर अन्न वेचण्यासाठी, अन्न टिपण्यासाठी चोचीमध्ये झालेलं आहे. एक्झाम्पल आता सगळे बर्ड्स तुम्हाला माहीत आहेत, पिकॉक, पॅरट, पिजन, डक, पेग्विन, ही सगळी एक्झाम्पल्स या एव्ज बर्ड्समध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लास मॅमेलिया.
मॅमेलिया याचा अर्थ सस्तन प्राणी. प्रेझेंट ऑफ मॅमली ग्लँड्स इज अ टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. दुग्धग्रंथी हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आणि त्याच्यावरूनच या क्लासला नाव दिलेलं आहे क्लास मॅमेलिया, कारण यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात, दुग्धग्रंथी असतात. वॉर्म ब्लडेड आहेत, फिक्स टेम्परेचर आहे, जसं आपल्या शरीराचं तापमान फिक्स आहे. आता तुम्ही कुठेही दुकानात वगैरे गेलात तर तुमचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर चेक करतात बघा, त्यात आहे. तर हे बॉडी टेम्परेचर आपल्या शरीराचं फिक्स असतं. त्यापेक्षा ते जर एक्सटेंड झालं असेल तर आपल्याला कोणता तरी डिसीज आहे हे डायग्नोस होतं. त्यानंतर बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. बॉडीचे 4 पार्ट पडतात. हेड म्हणजे डोकं, नेक म्हणजे मान, ट्रंक म्हणजे धड आणि टेल म्हणजे शेपटी, असे 4 भाग आहेत. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉथ्स ऑर हूज. आता जी बोटं आहेत त्या बोटांना एकतर नखं आहेत, क्लॉज आहेत, पंजे आहेत, किंवा हूज म्हणजे खूर आहेत. जसे आपण घोड्याला बघतो, गाईला, म्हशीला बघतो, तर असे खूर त्यांच्या शरीराला, पायांना आहेत. एक्झोस्केलेटन इज फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. एक्झोस्केलेटन जे आहे ते केसांनी बनलेलं आहे, केसांचं आच्छादन शरीरावर आहे, किंवा फर आहे म्हणजे दाट केस आहेत. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन, बॅट एक्सेट्रा. आता याच्यामध्ये 2 एक्सेप्शन आहेत बघा. शेवटचे 2 जे प्राणी आहेत, डॉल्फिन जो आहे तो मत्स्य वर्गामधला आहे, पण त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असल्यामुळे त्याला आपण मॅमेलियामध्ये घेतो. तसंच सेम बॅट आहे. बॅट हा कशामध्ये असणार आहे? एव्जमध्ये, पण त्याला मॅमरी ग्लँड्स असल्यामुळे त्याला आपण क्लास मॅमेलियामध्ये ठेवलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचे 2 अपवाद त्यांनी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शोधायच्या आहेत. एक्सेप्शनल ॲनिमल्स तुम्हाला सांगितले, तशा पद्धतीने तुम्हाला अजून काही ॲनिमल्स आहेत का ते शोधायचं आहे. घडियाल आणि क्रोकोडाईल हे 2 जे लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज लँड, पण तरीसुद्धा ते किंवा आर दे ॲम्फिबियन ऑर रेप्टाईल, हे तुम्हाला सगळं शोधायचं आहे. की घडियाल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मगर, आणि क्रोकोडाईल हे जे आहेत प्राणी ते लँड आणि वॉटर दोन्हीकडे राहतात. मग ते रेप्टिलियामध्ये घ्यायचे, सरपटतात पण, मग ते रेप्टिलियामध्ये घ्यायचे का ॲम्फिबियनमध्ये घ्यायचे हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी प्रिपेअर द प्रेझेंटेशन ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन युजिंग व्हिडिओ क्लिप डाउनलोड फ्रॉम इंटरनेट. तुम्ही तुमचं एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे, एखादी व्हिडिओ क्लिप तुम्हाला मी पाठवणार आहे, त्याच्यावरनं तुम्हाला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि मला सेंड करायचं आहे व्हॉट्सअपला. बुक आर माय फ्रेंड्समध्ये तुम्हाला रीड द बुक ऑफ किंगडम ॲनिमेलिया. आपल्या लायब्ररीमध्ये किंगडम ॲनिमेलियाचं बुक आहे, तर ते तुम्ही वाचायचं आहे आणि त्याचा रेफरन्स घ्यायचा आहे. ऑलवेज रिमेंबरमध्ये तुम्हाला व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स आर फाउंड इन आवर सराउंडिंग. वी शूड बी कंटिन्यू अबाउट नॉट कॉझिंग एनी हार्म टू ॲनिमल ड्युरिंग देअर स्टडीज अँड ऑब्झर्वेशन्स. म्हणजे आपल्याला एक अतिशय महत्त्वाची शिकवण या धड्यातनं दिलेली आहे की कोणत्याही ॲनिमल्सचा स्टडी करताना किंवा कोणत्याही ॲनिमल्सचा अभ्यास करताना त्यांना कोणत्याही प्रकारचा हार्म, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवायची नाही आहे. कारण जसे तुम्ही आपण आहोत तसे ते सुद्धा जिवंत प्राणी आहेत. दे आर ऑल्सो द लिव्हिंग थिंग्स, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोचवायची नाही आहे. तर ह्या अतिशय सुंदर शिकवणीवरती हा धडा आपला इथे संपलेला आहे. एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करायचे आहेत. फार कमी विद्यार्थी आहेत जे एक्सरसाइज सॉल्व करून मला पाठवत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एक्सरसाइज हा सॉल्व करायचा आहे आणि त्याचे फोटोग्राफ्स मला पाठवायचे आहेत. ठीक आहे, आपण इथं थांबूया. नेक्स्ट पिरियडला आपण नेक्स्ट चॅप्टर बघू. थँक्यू.